माझे नाव अजय. ही गोष्ट जेव्हा मी 11वीच्या वर्गात शिकत होतो, तेव्हा माझ्याबरोबर घडलेली ही घटना होती. तेव्हा आमच्या घराशेजारी काही दिवसांपूर्वी एका काकूचा परिवार भाड्याच्या घरात राहण्यासाठी आला होता. त्या काकूचे नाव पुष्पा होते आणि काका हे बँकेत जॉब करत होते. त्यांचे नाव विकास होते. त्यांच्या लग्नाला 12 वर्षे झाली होती. त्यांना अजूनही मूलबाळ नव्हतं. काकू दररोज संध्याकाळी 5 ते 6:30 आमच्या घरात आईजवळ गप्पा मारण्यासाठी यायच्या. असेही काका बँकेचे सर्व काम आटोपून घरी यायचे आणि माझ्या घरात मी, माझी आई व वडील इतके लोक राहत होतो. मला काकूंमध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता. पण एके दिवशी माझ्या डोळ्यांनी काकूंना मी अशा अवस्थेत पाहिले की माझ्या त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. माझे वडील भूमी अभिलेख विभागात कामाला होते. वडिलांची ड्युटी ही सकाळी 9 ते 4 असायची. एका आठवड्यापासून काकू आमच्या घरी येत नव्हत्या. म्हणून आईने मला त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करण्यास सांगितली. दुपारची वेळ होती. मी जेव्हा काकूंच्या घराजवळ आलो, तेव्हा त्यांच्या घराचे दार उघडेच होते आणि घरात कोणाचा तरी आवाज येत होता. माझ्या मनात प्रश्न पडला की काकू तर घरात एकटी राहते, मग अजून दुसरा कोण असणार काकूंसोबत. मी हळुवार पावलं टाकत त्यांच्या घराच्या आत शिरलो आणि समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच हादरली. माझे वडील हे ज्याप्रमाणे लेडीज टेलर ब्लाऊज शिवण्यासाठी बायांचे माप घेतात, त्याचप्रमाणे काकूंचे माप घेत होते. पण वडिलांना असं करण्याची गरज का? आणि ड्युटी सोडून माझे वडील त्या काकूंच्या घरात काय करत होते? काही वेळापर्यंत मी त्यांची गंमत पाहिली. काकू आणि वडील अगदी एकमेकांना आधीपासून ओळखत असावेत असे ते बोलत होते. मध्ये मध्ये तर वडील काकूंच्या नाकाला सुद्धा स्पर्श करत होते. मी 10 मिनिटापर्यंत त्या दोघांची गंमत पाहिली आणि परत माघारी आलो. पण आईला काय सांगावे हाच विचार करत मी घरी पोहोचलो आणि आईला म्हणालो, त्या काकूंना बरं नाही ग, म्हणून ते आपल्या घरी येत नव्हत्या. आई, मी मित्रांबरोबर खेळायला जातोय, यायला उशीर होईल असे सांगून मी घरातून बाहेर निघालो आणि माझ्या डोळ्यासमोर घडलेल्या घटनेबद्दल मी विचार करू लागलो. काही वेळातच वडील हे काकूंच्या घरातून बाहेर येताना मला दिसले. दुपारचे 3 वाजले होते. अजूनही वडिलांच्या घरी येण्याची वेळ झाली नव्हती. वडील हे मोटरसायकलवर बसून घराकडे न येता सरळ विरुद्ध दिशेने निघाले. मग मी स्वतःशीच प्रश्न केला, काकू या सुंदर दिसत असल्यामुळे वडील त्यांच्या प्रेमात पडले तर नाही ना? होऊ शकते. माझ्या आईचा कलर हा सावळा होता, पण माझ्या मामांचा परिवार हा भरपूर धनाढ्य होता आणि वडील सरकारी नोकरीवर असल्यामुळे आई आणि वडिलांचा विवाह संपन्न झाला असावा. वडील आणि काकूंमध्ये काय संबंध असावे याचा शोध तर मला लावायचाच होता. म्हणून संध्याकाळी मी घराकडे परतलो तेव्हा काकू घरात आईसोबत हसून गप्पा करत होत्या. मी एकटक काकूंकडे पाहतच होतो. मला काकूंचा नेचर काहीतरी विचित्र वाटत होता. तेव्हा काकू मला पाहून म्हणाल्या, अरे अजय, मेरा एक छोटा सा काम कर देना. तेव्हा मी त्या काकूंना म्हणालो, बोलो ना आंटी, क्या काम था? जब मैं यहाँ से जाऊंगी तब तुम मेरे साथ मेरे घर चलना. कुछ ऊपर से सामान रखा है, मुझे उतार देना. तेव्हा मी आंटीला म्हणालो, ठीक है आंटी. आंटी, आप जैसे ही निकलोगे मुझे आवाज़ दे देना. मैं अंदर वाले रूम में बैठा हूँ, फिर हम दोनों आपके घर चलेंगे. एवढं बोलून मी माझ्या रूममध्ये आलो. तेव्हा वडीलही घरात नव्हते. मी आईला आवाज दिला आणि वडिलांबद्दल विचारले. तेव्हा आई मला म्हणाली, अजय, बाबा घरी नाही आहेत, बाहेर गेलेत कुठेतरी, येतीलच आता. मी आंटीच्या आवाजाची अर्ध्या तासापासून वाट पाहत होतो. बरोबर 6 वाजेच्या सुमारास आंटीने मला आवाज दिला, अजय चलो. तेव्हा मी त्यांना म्हणालो, आहे आंटी. मग आम्ही दोघंही काकूंच्या घरी जाण्यासाठी निघालो. आम्ही दोघंही जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा अगोदरच माझे वडील काकूंच्या घरात खुर्चीवर बसले होते. मला पाहून ते अतिशय घाबरले आणि मी त्यांना म्हणालो, बाबा तुम्ही इथं काय करताय? बाबांना काय बोलावे काही सुचतच नव्हते आणि बाबांनी मध्येच मला खोटं सांगून तेवढ्या वेळापर्यंत माझं मन डायव्हर्ट केलं. काकूंचा फोन आला होता की त्यांच्या घरातली वायरिंग खराब झाली आहे. फ्रीज आणि इतर काही वस्तूंना
हात लावल्यावर त्यांना करंट लागते म्हणून मी ते चेक करण्यासाठी आलो होतो. मग मी बाबांनाच प्रश्नात पाडण्यासाठी विचारले, बाबा, काकू तर घरी नव्हत्या. मग तुम्हाला कसं काय माहिती की कोणकोणत्या वस्तूंना करंट लागतंय असं? तेव्हा बाबा मला म्हणाले, अरे नाही रे अजय, मी वायरमनला बोलवलं आहे. तो चेक करून सांगणार होता मला. पण तेवढ्यात तुम्ही आले आणि बाबा परत खोटं सांगून त्या ठिकाणाहून निघून गेले. काकूंच्या चेहऱ्याचे हावभाव बदलले होते. लागलीच मी काकूंना विचारले, आंटी, कौन सा सामान नीचे उतारना था? अजय, मचान पे जो बैग रखा है ना, वो उतारना था. तेव्हा समोरच पडलेला स्टूल उचलून मी त्या ठिकाणी आणला. आंटी ह्या गाऊनवर होत्या. जेव्हा मी बॅग काढण्यासाठी स्टूलवर चढलो, ती बॅग भरपूर जड होती. म्हणून मी वरून खाली नजर टाकली तेव्हा माझी नजर काकूंच्या त्या ठिकाणी पडली आणि माझ्या काकूंकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. कारण वरून मला काकूंच्या आतल्या भागातील सर्व कपडे स्पष्टपणे दिसत होते आणि काकूंचे ते अगदी सुंदर व गुलाबाच्या फुलासारखे सुंदर होते. म्हणून बाबा काकूंच्या घरी का येत होते याचे कारण मला कळाले होते. कारण आई अगदी सावळी व सडपातळ होती आणि काकू या तब्येतीत गुबगुबीत होते. आता माझ्याही आकर्षण काकूंबद्दल वाढले होते. मी जेव्हा बॅग हातात धरली तेव्हा काकूंना बाजू होण्यासाठी सांगितले. कारण बॅग अनबॅलन्स होऊन खाली आली तर त्यांच्याच अंगावर ती पडेल. बॅग खाली ठेवून काकूंनी तिला साफ करण्यासाठी कपडा आणला आणि जेव्हा काकू त्या बॅगला साफ करण्यासाठी परत खाली वाकल्या तेव्हा माझं लक्ष काकूंच्या त्या ठिकाणी गेले. त्यांना वारंवार पाहतच राहावे असे ते दिसत होते. माझ्या हातांची चुडबुड वाढू लागली होती. कारण माझ्या मनात आणि हाताला त्यांना स्पर्श करायची इच्छा जागृत झाली होती. मग मी स्वतः काकूंना विचारले, आंटी, मेरे पिताजी यहाँ हर रोज आते हैं क्या? तेव्हा काकू मला म्हणाल्या, नहीं तो, मुझे जब कुछ बात की दिक्कत होती है तभी मैं उनको फ़ोन करके बताती हूँ. तेव्हा मी काकूंना म्हणालो, मग आपको पिताजी का नंबर किसने दिया? काकू माझ्या प्रश्नांमध्ये उलगडून गेल्या होत्या. नहीं, नंबर तो किसी ने नहीं दिया, मगर एक दिन बाजार में आपके पिताजी मुझे मिले थे, तब उनसे मैंने लिया था. एवढं सांगून काकूंनी माझ्यासमोर मान खाली टाकली आणि मी त्यांना म्हणालो, अगर आपको कुछ भी काम हो ना आंटी, मुझे फ़ोन कर दिया करो. पापा को मत करो, क्योंकि यह बात माँ को पता चल जाएगी ना तो बहुत बड़ी गड़बड़ हो जाएगी. दोनों में झगड़ा भी हो सकता है. फिर हमारे घर का माहौल ख़राब हो जाएगा. त्यावर आंटी मला म्हणाली, ठीक है अजय, मुझे कुछ भी काम होगा तो मैं आपको ही बताऊंगी. कारण आंटी आता घाबरली होती. जर मी त्यांची गोष्ट आईला सांगितली तर आई त्यांच्याशी डायरेक्ट भांडण करण्यासाठीच येईल. मग मी काकूंच्या घरून माझ्या घरासाठी निघालो. संध्याकाळचे 7:30 वाजले होते. जेव्हा मी घरी आलो तेव्हा आई मला म्हणाली, अजय, ही कोथिंबीर वडी पुष्पा आंटीच्या घरी देशील, त्यांना फार आवडते. तेव्हा मी आईला म्हणालो, थांब आई, मी तोंड हात धुवून येतो, मग जातो आंटीच्या घरी. मी 10 मिनिटांनंतर आईच्या हातातून कोथिंबीर वडीची प्लेट घेऊन काकूंच्या घराकडे निघालो. काकूंच्या घराचे दार उघडेच होते. पण मला कोणाच्या तरी कुजबुज करण्याचा आवाज घरातून येत होता. बाबांना व काकूंना वाटले की आता मी काही परत लवकर त्यांच्या घरी येणार नाही, म्हणून बाबांनाही संधी सोडायची नव्हती. मी हळूवार पावलं टाकत अजून थोडा पुढे गेलो तर समोरचे दृश्य पाहून माझ्या डोळ्यांना विश्वासच बसत नव्हता. कारण बाबा व काकू एकमेकांच्या मिठीत घट्ट सामावून गेले होते. हळूहळू बाबांनी आपले ओठ काकूंच्या ओठांवर ठेवले होते. त्यांचे ते दृश्य पाहून माझ्याही अंतर्मनात एक वेगळीच तरंग व आग निर्माण होऊ लागली होती. बाबांनी व काकूंनी त्यानंतर आपले कपडे बाजूला ठेवून एकमेकांवर भरभरून प्रेम करायला सुरुवात केली. काकूंचे एवढं सुंदर अंतररूप पाहून त्यावेळेस मला त्यांना मिठीत घ्यायची इच्छा झाली. ज्यावेळेस ते दोघंही शांत झाले तेव्हा मी परत दाराजवळ येऊन काकूंना आवाज दिला. तेव्हा बाबांनी घाई गडबडीत आपले सर्व कपडे अंगावर परिधान केले. काकूही अतिशय घाबरल्या होत्या आणि तशाच विस्कळीत अवतार घेऊन त्या बाहेर आल्या. बाबा अजूनही आतल्या रूममध्ये बसून होते आणि मला पाहून काकू म्हणाल्या,
अरे अजय, अभी तो गए थे, क्या हुआ, बहुत जल्दी आ गए, कुछ काम था क्या? तेव्हा मी काकूंना म्हणालो, नाही आंटी, माँ ने आपके लिए कोथिंबीर वडी दी थी, वो देने के लिए आया था. मलाही काकूंशी थोड्या गप्पा माराव्याशा वाटत होत्या. मग मी त्या ठिकाणी बसून राहिलो. पण आंटी माझी घरी जाण्याची वाट पाहत होते, कारण विकास काकांची यायची वेळ होत होती. आणि अचानक माझे लक्ष शू रॅकजवळ पडलेल्या बुटांकडे गेले. त्या ठिकाणी बाबांचे बूट होते. तेव्हा मी काकूंना विचारले, आंटी, पापा आए थे क्या है आपके घर दोबारा? तेव्हा आंटी घाबरून मला म्हणाली, नहीं तो अजय, जब तुम्हारे सामने गए थे उसके बाद दोबारा यहाँ आए ही नहीं. मग मी आंटीला म्हणालो, आंटी, क्या फिर पापा बिना बूट पहने ही गए थे? मग मी आंटीला म्हणालो, आप तो जब हमारे घर आई थी तब तो काफ़ी फ्रेश लग रही थी, अभी आपके बाल इतने खराब कैसे हो गए? आंटीने माझ्यासमोर डोळे लावले आणि केसांवर हात फिरवला. तेव्हा आंटी मला म्हणाल्या, वो तो अजय, मैं तेल लगाने के लिए बाल खुला रखा था, इसलिए बिखर गए होंगे. 10 मिनिटानंतर मीही आंटीच्या घरून निघायचा निर्णय घेतला आणि त्यांना सांगितलं, यह पापा के बूट मैं घर ले जाता हूँ, वो भूल गए होंगे शायद. माझ्या वडिलांना त्या रूममध्ये बसून भीती वाटत होती, कारण हे बूट जर आईने पाहिले आणि बाबांबद्दल विचारले तर सर्व गडबड होईल. म्हणून ते रूममधून बाहेर आले आणि माझ्याशी माफी मागू लागले आणि म्हणाले, यापुढे मी अशी चूक करणार नाही. आणि काकूंसमोर त्यांनी हात जोडले. आता माझ्या वडिलांनी कानाला हात लावून, यापुढे मी अशी चूक करणार नाही, ते वारंवार विनवण्या करत राहिले. याची मला त्यांनी ग्वाही दिली. काकूंच्याही डोळ्यातून पाणी येत होते, कारण त्यांची चूक त्यांना कळाली होती. आईने दिलेल्या कोथिंबीर वड्या मी काकूंच्या हातात ठेवल्या आणि त्यांना म्हणालो, जे झाले ते झाले, पण यापुढे अशी चूक करू नका, कारण तुमच्या चुकीमुळे आमच्या घरात वेगळाच वाद निर्माण होईल. एवढं सांगून मी त्या ठिकाणाहून निघून गेलो. घरात आल्यानंतर मला पाहून माझे वडील इकडे तिकडे धावत सुटत होते. मी जर त्यांच्यासमोर आलो तर ते खाली मान टाकून दुसऱ्या खोलीत जात होते, कारण त्यांच्या आयुष्यातील जी चूक त्यांनी केली होती ती फार मोठी होती. जर मुलाने अशी चूक केली असती तर वडिलांनी त्याला रागवून समजवले असते, पण वडिलांनी कोणत्या पद्धतीने मुलाने समजावं हेच कळत नव्हते. घडलेली ही घटना मी मनातच दाबून ठेवली आणि आईला न सांगता रात्रीच्या वेळेस मी वडिलांची समजूत घालण्यासाठी त्यांच्याजवळ आलो. तेव्हा माझे वडील, माझ्या डोळ्यात डोळे मिळवण्याची ताकद त्यांच्यात उरली नव्हती. त्यावर वडील मला म्हणाले, अजय, तू माझ्या आयुष्यात आल्यामुळे मी देवाला धन्यवाद मानतो, कारण माझ्या हातून जे घडले ते व्हायला नको होते आणि ती गोष्ट तू तुझ्या आईपासून लपवून ठेवलीस, त्यामुळे मी तुझ्या आभारी आहे. पण मी तुला वचन देतो, अशा चुका मी आयुष्यात कधीही करणार नाही आणि सदैव आपल्या परिवाराकडे लक्ष देईल. तेव्हा मी वडिलांना सांगितले, काही हरकत नाही बाबा, चला जेवण करून घ्या. झाले ते झाले. आम्ही सर्वांनी मिळून रात्रीचे जेवण केले आणि आपापल्या रूममध्ये जाऊन झोपले. माझ्या डोक्यात अजूनही काकूंबद्दलच विचार फिरत होते. काकूंचे ते सुंदर रूप मला त्यांच्याकडे जास्त आकर्षित करत होते आणि स्टूलवर चढून पाहिलेले त्यांचे ते ओ हो 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 असं वाटत होतं की कधी यांना मी जवळून पाहू. रात्रीच्या वेळेस तोच विचार करत करत मला केव्हा झोप लागली ते समजलेच नाही. सकाळी मी थोडा उशिरा उठला तेव्हा घरात अगदी शांतता होती. बाबाही आपल्या कामावर गेले होते. मी फटक्यात फ्रेश होऊन काकूंच्या घराकडे निघालो. जेव्हा मी काकूंच्या घराजवळ आलो तेव्हा त्यांचा दार लावलेला होता. मी बेल वाजवली आणि काही वेळातच काकूने दार उघडवला आणि मला म्हणाली, अरे अजय, तुम आओ. काकू ह्या अजूनही गाऊनवर होत्या आणि काल जशा सुंदर दिसत होत्या तशा आताही दिसत होत्या. काकूही माझ्यासमोर मान खाली घालूनच बोलत होत्या. त्यांना त्यांच्या चुकीचा पस्तावा होत होता. मग मी सहज म्हणून काकूंना विचारावं यासाठी त्यांना आवाज दिला, आंटी, एक बात पूछूं, बुरा मत मानना, जो भी बताओगी वो सच सच बताना. आपकी ज़िंदगी में ऐसा क्या हुआ था जो आपको मेरी पिताजी की मदद लेनी पड़ी? तेव्हा काकू मला म्हणाल्या,
अजय आदमी कितना भी खुश हो, खाली ऊपर से दिखता है, मगर उसके दिल पे क्या बीती है वो खुद जानता है। ऐसे ही कुछ मेरे साथ 5 साल पहले हुआ था। उसकी सजा मुझे अभी तक भुगतनी पड़ रही है। तेव्हा मी काकूंना म्हणालो, ऐसी क्या बात हुई थी आंटी? तेव्हा आंटी मला म्हणाल्या, उस टाइम पे तुम्हारे अंकल की पोस्टिंग भुवनेश्वर में थी। मेरा पूरा परिवार मतलब मैं और तुम्हारे अंकल काफ़ी खुश थे। मेरे भी सभी अरमान जो ख्वाहिश थी वो पूरी हो रही थी। हमने उस टाइम पर फैमिली प्लानिंग करके रखी थी। शादी के 4-5 साल बाद भी हमने काफ़ी मौज मस्ती की। तुम्हारे अंकल का स्वभाव कितना अच्छा है कि मेरा उनके बिना दिल लगता ही नहीं था। मगर आदमी के ऊपर मुसीबत का पहाड़ गिरता है तो वो सब पिछला जो हुआ है वो भूल जाता है और सामने उसे सिर्फ अंधेरा ही नज़र आता है। मतलब उसका दिमाग काम करना बंद हो जाता है और खाली खुद के बारे में ही सोचता रहता है। ऐसे ही सेल्फिश बुद्धि मेरी हो गई थी। जो दिन मेरी ज़िंदगी में अंधेरा लेके आया था उस दिन के बारे में मैं तुम्हें बताती हूँ। एक बार हम भुवनेश्वर से कोणार्क मंदिर जा रहे थे। संडे का दिन था। तुम्हारे अंकल को भी छुट्टी थी और भुवनेश्वर से कोणार्क मंदिर का अंतर 4 घंटे का था। हम सुबह से ही घर से जल्दी निकले और बीच रास्ते में हम नाश्ता करने के लिए रुके थे। तभी हमारे साथ एक बड़ा हादसा हुआ। नाश्ता करने के बाद तुम्हारे अंकल गाड़ी स्टार्ट करने के लिए गए और गाड़ी में बैठे और काउंटर पर बिल पेड करने के लिए मैं रुकी थी। तभी पीछे से एक ट्रक वाले ने तुम्हारे अंकल जिस गाड़ी में बैठे थे उसी गाड़ी को जोर से ठोक दिया। तभी तुम्हारे अंकल की बॉडी पे काफ़ी चोटें आई, मगर भगवान का लाख लाख शुक्र था कि वो बच गए। मगर 6 महीने तक वो बिस्तर पर ही पड़े रहे। उस एक्सीडेंट की वजह से उनकी बॉडी के 3 भागों में काफ़ी चोटें आई थी। उसमें से एक भाग वो भी था जो काम करना बंद हो गया था। इसका पता उनको 1 साल बाद पता चला। वो काफ़ी नाराज़ हो गए थे, दिल टूट गया था। मगर मैंने उनको समझाया और दोबारा अपनी ज़िंदगी शुरू करने का आश्वासन दिया। फिर मेरा क्या होगा? मेरी भी कुछ ख्वाहिशें हैं, चाहते हैं। 1 साल तक मैंने अपने मन को मना के रखा, मगर एक औरत होने के नाते कब तक सब्र करती। इसलिए जब हम यहाँ पोस्टिंग आए तब मेरी नज़र तुम्हारे पिताजी पर गिरी। उसी दिन से मेरा भी तुम्हारे घर में आना जाना शुरू हुआ। जब तुम्हारे माँ तुम्हारे पिताजी को फ़ोन करके उनको सामान लाने के लिए बोल के रखती थी, तभी तुम्हारी माँ का वो फ़ोन मेरे बगल में ही पड़ा रहता था। जब तुम्हारी माँ किचन में मेरे लिए पानी लेने के लिए गई, तभी वो नंबर उस फ़ोन से मैंने ले लिया था। और एक दिन तुम्हारे पिताजी को मिस कॉल किया, मगर सामने से कोई रिप्लाई नहीं आया। फिर 2-3 दिन बाद मैंने उनको कॉल किया, तब हमारी फ़ोन पर बात हुई। काफ़ी दिन तक ये बातें हमारी चलती रही। फिर फ़ोन से बात होने के बाद हमारी मुलाकात हुई। फिर मुलाकातों में प्यार कब हो गया वो पता ही नहीं चला। हमारा मिलना पिछले 4 महीनों से चल रहा था। किसी को हमारी कानो कान खबर भी नहीं थी। फिर तुम्हें पता चला और सब गड़बड़ हो गई। तेव्हा मी काकूंना म्हणालो, मगर ये मिलना जुलना गलत ही था आंटी. आंटी रडू लागल्या होत्या आणि मला म्हणाल्या, तो फिर मैं जिंदगी में जी के करूँ क्या? तुम बताओ अजय. खुशियाँ ही ना मिले, पति जिंदा होने के बाद भी खुशी दे नहीं सकता, ऐसी शादी करके तो मैं क्या मानूं? तेव्हा मी काकूंना म्हणालो, मैं तभी आपको बोला था, जो भी चीज़ की ज़रूरत पड़े तो मुझे याद करना, मगर आपको मेरी ज़रूरत पड़ी ही नाही. तेव्हा काकू मला म्हणाल्या, मैं कुछ समझी नहीं, किस ज़रूरत के बारे में तुम मुझे पूछ रहे हो? तेव्हा मी काकूंचे दोघं हात आपल्या हातात पकडले आणि म्हणालो, आंटी मैं आपको जब से हमारे घर पे पहली बार देखा तभी मैं तुम्हारे प्यार में दीवाना था, और जब तुमने मुझे सामान उतारने के लिए अपने घर बुलाया था तब से तुम्हारा वो देखने के बाद आपकी ओर मेरा आकर्षण बढ़ गया था. माझे हात अजूनही काकूंच्या हातात होते. तेव्हा काकू मला म्हणाल्या, जिस खुशी के बारे में मैं तुमसे अभी बात कर रही थी वो खुशी तुम मुझे दे सकते हो? तेव्हा मी काकूंना म्हणालो, क्यों नाही, मैं भी एक इंसान हूँ. आंटीच्या चेहऱ्यावर आता हास्य उमटले होते. काकूंनी मला त्यांच्या शेजारी बसवले आणि माझ्याकडे ते एकटक नजरेने पाहू लागले. माझं लक्ष फक्त काकूंच्या त्या ठिकाणी होते. माझ्या हातांची चुळबुळ सुरू झाली होती. हळूहळू आमच्या दोघांचे ओठ समोरासमोर आले
आम्हा दोघांना फक्त आमच्या श्वासांचा स्पर्श होत होता. आंटींना आता घाई झाली होती, म्हणून त्यांनी वेळ वाया न जाऊ देता माझ्या ओठांवर ओठ टिकवले आणि तब्बल अर्ध्या तासापर्यंत त्यांनी माझ्या ओठांचा रस चाखला. मीही काकूंना साथ देऊ लागलो होतो. हळूहळू आम्ही दोघांनीही कपडे बाजूला ठेवून एकमेकांवर भरभरून प्रेम केले. काकूला माझी ओढ लागली होती. आता फक्त काकू मला दिवसातून 2-3 वेळेस फोन करू लागल्या होत्या. रात्रीच्या वेळेत जेवण करून मित्रांसोबत फिरायला जाण्यासाठी घरून सांगून मी काकूंच्या घरी जायचो आणि काकूंसोबत मी त्यांच्या घरी भरभरून प्रेम करायचो. तेव्हा काकू मला म्हणायच्या, तुझ्या वडिलांपेक्षा तुझ्या खूप सुंदर आणि गुलाबासारखा आहे. असा जर झोपून राहिलास तर सकाळ होईल. जा आता घरी. अशा प्रकारे काकूंच्या अतृप्त मनाला तृप्त करण्याचे काम मी केले होते.